तरी मित्रांनो नमस्कार. कापूस पिकात तण व्यवस्थापन चांगल्या रीतीने करणे गरजेचे आहे. जर आपण तण नियंत्रण व्यवस्थितरित्या केले तर कापसाला मिळणारे न्यूट्रिशन वाढणार, नत्र स्फुरद पालाश व्यवस्थितरित्या आपल्या कापूस पिकाला मिळणार आणि कापसासोबत जे कॉम्पिटिशन करतात, स्पर्धा करतात तण, त्यांचा नाहीसा केल्याने आपल्याला कापूस पिकात चांगली वाढ बघायला मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, तण नियंत्रण कशा प्रकारे करावे हे आपण जाणून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर उगवणपूर्व तणनाशकाचा फवारा जर केला असेल तर तुमच्या याच्या शेतामध्ये 30 ते 35 दिवस चांगले तण नियंत्रण होईल. जर शेतकरी मित्रांनो उगवणपूर्व तणनाशक तुमचे चुकले असेल तर आपल्याला उगवण पश्चात तणनाशक मारायचे आहे. उगवण पश्चात तणनाशकामध्ये आपल्याला हिटवीड मॅक्स हे आपल्याला बघायला मिळते आणि त्यासोबतच धानुकाचे डोझोमॅक्स हे आपल्याला बघायला मिळते. 450 ml प्रति एकरचा आपल्याला फवारा करायचा आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो 50 ml जवळपास आपल्याला एका पंपात माप घ्यायचा आहे आणि हा फवारा 450 ml प्रति एकर करायचा आहे 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये. हा फवारा करताना तण हे 3 ते 4 पानाचे राहिले पाहिजे, तेव्हा हे तण नष्ट करणार. आणि त्यासोबतच आपले कापूस पीक 20 दिवसाचे झाले पाहिजे. जर शेतकरी मित्रांनो 20 दिवसा पलीकडे आपले कापूस पीक झाले तर या तणनाशकाचा प्रभाव आपल्या कापूस पिकावर होणार नाही. आणि जर कमी असेल तर कापूस पिकाला शॉक बसेल, पर तो शॉक कापूस पीक काढून घेईल. म्हणजे असा काही जास्त त्रास होणार नाही. हळूहळू ते शॉकमधून बाहेर येईल कापूस आणि चांगली जोमदार वाढ आणि जबरदस्त वाढ आणि फुटवे आपल्याला बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, हा फवारा आपल्याला करायचा आहे. कापूस पीक 20 ते 25 दिवसाचे झाल्यानंतर आधी पण केला तरी जमेल, पण कापूस पिकावर ह्या तणनाशकाचा शॉक बघायला मिळेल. जर तुम्हाला शॉक बसू द्यायचा नसेल तर 20 दिवसाचा कापूस झाल्यानंतर हा फवारा करू शकतो आपण, हिटवीड मॅक्स किंवा धानुकाचे डोझोमॅक्स याचा. आणि शेतकरी मित्रांनो, फवारा करताना आपली जमीन चांगल्या प्रकारे ओली राहिली पाहिजे. वापसा कंडिशनमध्ये राहिली तरी ओली थोडीफार राहिली पाहिजे, जेणेकरून तणनाशकाचा फवारा योग्यप्रमाणे तणावर होईल. तर अशा प्रकारे आणि स्वच्छ पाणी आपल्याला वापरायचे आहे. 150 ते 200 लिटर पाणी आपल्याला वापरायचे आहे, जेणेकरून शिफारसी असल्यानुसार आपल्याला हा फवारा करायचा आहे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट मिळेल आणि तण नियंत्रण व्यवस्थितरित्या होईल. तर अशा प्रकारे आपल्याला तण नियंत्रण करताना या 2 तणनाशकामधून फवारणी करायची आहे, हिटवीड मॅक्स किंवा डोझोमॅक्स याद्वारे. तर अशा प्रकारे आपण हा फवारा केला पाहिजे तण नियंत्रण करण्यासाठी. तण नियंत्रण केले तर 5 ते 10% आपल्याला कापूस पिकात जोमदार वाढ आपल्याला बघायला मिळेल. वाढ आणि फुटवे काढायचे असेल तर आपल्याला तण नियंत्रण व्यवस्थितरित्या करणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, तसेच आपण आपल्या कापूस पिकात जर चांगली वाढ आणि फुटवे काढायचे असेल तर NPK बॅक्टेरियाचा आपण आळवणी केली पाहिजे. जर ही आळवणी केली तर चांगल्या प्रकारे NPK बॅक्टेरिया हे मुळाजवळ येईल आणि नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश म्हणजेच नत्र, स्फुरद, पालाश ते बॅक्टेरिया जंतू, मुळाजवळ आलेले जंतू ते बॅक्टेरिया खिचून घेईल आणि मुळांद्वारे ते कापूस पिकाला अपटेक होईल आणि कापूस पिकाला चांगले न्यूट्रिशन मिळण्यात मदत होईल. म्हणून शेतकरी मित्रांनो, ही पण आपण आळवणी करू शकतो जर जोमदार वाढ आणि फुटवे काढायचे असेल तर. तसेच शेतकरी मित्रांनो, असेच आपण रेग्युलर व्हिडिओ बनवत असतो. कापूस पिकाबद्दल संपूर्ण माहिती, अप टू डेट माहिती आपल्याला मिळत राहील. म्हणून या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळत राहील. आता शेतकरी मित्रांनो, पुढचे खत नियोजन आणि फवारणी नियोजन कशा प्रकारे करावे हे पण आपण या चॅनलमध्ये सांगू. तर या चॅनलसोबत बनवून राहा, तुम्हाला योग्य माहिती मिळत राहील. तर आणि शेतकरी मित्रांनो, समोरची जी प्रोसेस आहे कापूस पिकात सर्व खाडे आपल्याला भरायचे आहे. आता जर तुमचे कापूस निघाला असेल, जिथे आपल्याला जिथे सरकी निघाली नाही, जिथे सरकी खराब झाली, तिथे आपल्याला ते खाडे भरायचे आहे. खाडे भरल्याने शेतकरी मित्रांनो, जर मोठ्या प्रमाणात खाडे असेल तरच भरा शेतकरी मित्रांनो, नाहीतर ते फुटवे मोठ्या प्रमाणात होऊन ते अंतर आपोआप कमी होऊन जाते. जर आता तुमची 1 फुटावर जर लागवड असेल तर काही खाडे असेल तर राहू द्या शेतकरी मित्रांनो. जर मोठ्या प्रमाणात खाडे असेल तर भरा.
कारण शेतकरी मित्रांनो 1 फुटाच्या लागवडीमध्ये काही खाडे राहिले तर ते राहू दिले तरी काही आपल्याला असा काही फरक पडत नाही. आणि च्या प्रकारानुसार आपल्याला हे निर्णय घ्यायचे आहे. तर अशाच माहितीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.